आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हो IPS मॅडम, अहो ऑफिसला कधी जायचंय? अरे आवरून झालं की निघते, स्वयंपाक झाला की निघावं लागेल मला लगेच. काय खरं नाही आता. घरच्या जबाबदाऱ्या आणि कोल्हापूरची लपडी सांभाळता सांभाळता चांगलेच नाकी न येणार आहेत. चांगलीच तारेवरची कसरत होताना दिसते. हॅलो. हा मॅडम. हा बोला. किती वेळ लागेल आपल्याला ऑफिसला पोहोचायला? झालंय माझं आवरून, पोहोचते मी वेळेत. ओके मॅडम. आपल्या जागी जे ऑफिसर आहेत त्यांची बदली प्रोसिजर पूर्ण झाली आहे. त्यांच्याकडून सगळी कागदपत्र तुम्हाला हँडओव्हर करून घेण्यासाठी तुम्ही थोडं लवकर ऑफिसला यावं लागेल. बर बर, निघते मी वेळेत. ठीक आहे. भाजी पोळी भात आमटी सगळं तयार आहे. कोणी? आमच्या IPS सुनबाईंना ड्युटीला वेळेवर जायचंय ना. मग त्यांना स्वयंपाकघराच्या कामात कसं अडकवणार आम्ही? आई किती काय काय करता माझ्यासाठी. पण नाही, ड्युटीला जाण्याच्या आधी मी सगळी कामं करून जाणार. तेवढी तरी मला करू दे ना प्लीज. अगं अक्षरा, तू किती कष्ट घेणारी आहेस, किती कर्तव्य सांभाळणारी आहेस ते चांगलं ठाऊक आहे मला. तर आई म्हणतेस ना मला, मी एका आईला लेकीची काळजी असते ना. हे बघ, तू घरातल्या कुठल्याच कामाची काय बी काळजी करायची नाही. हा, आणि तुला मदत करायचीच असेल ना, तुझी ड्युटी करून आलीस ना की रात्री करत जा काय ती मदत. आई हो, पण नाही, मी यापुढे काय बी ऐकून घेणार नाही. आता हे ठरलं म्हणजे ठरलं. माझी शपथ आहे तुला. आई आता शपथ घातल्यावर कुठलाच नाही पर्याय सोडलात माझ्या पुढे. बर, आता बोलण्यात ये वाया घालवू नको. वेळेवर जायचंय ना मग ड्युटीला. होय, आवडत. आई नमस्कार करते. छान काम कर. येते. अहो काय करताय? हेच करायला मी रूम मध्ये येत होते. ठेवा ते, मी करते. अहो असू द्या हो, त्यात काही एवढं. मला नाही आवडणार. ठेवा ते बाजूला. ठेवा बाजूला ठेवा. अहो ऐका ऐका, हे बघा, ऐका माझं. कसं आहे अक्षरा, आता तुम्ही बाहेर फिरणार म्हणल्यावर तुमचा रुबाब असं एकदम कडक असला पाहिजे की नाही? हा, मग त्यासाठी तुमचा ड्रेस पण असा कडक दिसला पाहिजे. म्हणून मी स्वतः इस्त्री करत होतो. दुसऱ्या कोणी बी केलेली इस्त्री मला आवडणार नाही. आणि कसं आहे, सुंदर सूर्यवंशी बायको एकदम टेचत दिसली पाहिजे. काय हो, पण तुम्हाला कामाला लावलेलं मला काही पटणार नाही. मी कर. अहो पण तुम्ही कुठे मला कामाला लावलंय? माझं मॅच करायला बाजूला हो तिकडं. तेच मला नकोय.
ट्रेनिंग मध्ये असताना हे सगळं मीच करत होते की नाही, याची सवय आहे मला. मला माहिती आहे तुम्हाला या समजाची सवय आहे, आणि मला परवानगी मिळाली असती ना तर मी तुमच्या ट्रेनिंग सेंटरला येऊन तुमच्या कपड्याची इस्त्री बी करून दिली असती बघा. आणि अक्षरा कसं आहे, प्रत्येक बायको आहे ना आपल्या नवऱ्यासाठी कायम झटत असते, तर नवऱ्याने एवढंसं केलं तर काय बिघडलं त्यात? अहो बाईच्या त्यागा पुढे ना हे काय बी नाही, कळलं काय तुम्हाला? अक्षरा, अहो काय झालं? मी काय चुकीचं बोललो का? अहो तुमच्या डोळ्यात पाणी का आलंय? मी खरंच खूप नशीबवान आहे, खरंच नशीबवान आहे. मला तुमच्यासारखा नवरा मिळाला ही देवी याची खरंच माझ्यावर कृपा आहे. तुमच्यासारखी जीव लावणारी, मला जीवापाड जपणारी माणसं दिली. खरंच खरंच मी खूप नशीबवान. हे बघा, ते काय बी असलं ना तरी पोलीस असं रडत नाहीत, कळलं काय? आणि अहो तुम्ही असं बोलत काय बसला इथं? हा तुम्हाला आवरायचं की नाही बाकीचं समज? जाऊ जाऊ जाऊ, तुम्ही बाकी समजा आवरा, हे मी बघतो. हा जा. अहो आता बघत बसू नका, जावा आवरा की. हो उठा की. काय माणूस आहे? कुंभकर्ण चावला का काय याला? असं शांतपणे झोपू कसं काय शकतो? इथे कालपासून माझ्या जीवाला थारा नाही. गावभर सुटला धूर आणि राजा घोरतो ढाराठूर. काय काळजी नाही या माणसाला. हो उठा की. 5 मिनिटं 5 मिनिटं. हो काय 5 मिनिटं? हा उठा, सूर्याची किरण इथं डोसक्या पत्र आलीत. अहो उठा. काय काय कटकट आहे उर्वशी तुझी? काय कटकट आहे? हा मला सुखानं झोपू देणार आहेस नाही झोपू देणार आहेस? सुखाची झोप म्हण. हा अहो इथं भूकंप झालाय, भूकंप. भूकंप? भूकंप? उर्वशी अगं बोलून शांत काय बसलेस तू? भूकंप मध्ये धरणीकंप. चल चल चल. अगं हे उर्वशी इकडे काय करतेस? चल आपण वाड्यातनं बाहेर जाऊ. या भीती पडतील, हे दगड पडतील, ह्याच्यात दबून आपण मरून जाऊ. चल 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 चल. थांबा, झोपेतनं जागा व्हा आधी. जागे व्हा? काय कटकट आहे ग तुझे? का असं वागतेस उर्वशी? हा का असं वागतेस? तुला काय माझं सुख बघवतच नाही का? हा भूकंप आला म्हणून उठवतेस मला. अगं आयुष्यात उठलो असतो मी, असं म्हणून उठवता का? अहो भूकंप नाही झाला, तर तुमचा मेंदू आहे ना तो हल्लाय, त्यामुळे तुमची बुद्धी भ्रष्ट झालीये. हे बघ गुरुजी, हे बघ जे काही तुला सांगायचं असेल का नाही ते नीट सांग. मला झोप आले, वाकड्यात शिरू नकोस. अहो ती अक्षरा IPS ऑफिसर होऊन ऑफिस जॉईन करणार, ह्यो आपल्यासाठी भूकंपच आहे. कळते का तुम्हाला? हा अहो आता आपली समधी कामं इसकळीत होणार, आपले हात बांधले जाणार, आपल्याला काही विज्वल करता येणार नाही. खरंय, बरोबर बोलतेस तू उर्वशी. तुझं बोलणं पटतंय मला. म्हणजे आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपलं झोल करणं बंद केलं. आपण काही दिवस तरी हे सगळं आता बंद केलं का नाही तरच आपल्या फायद्याचं आहे बघ. वय वय करा, हा समज बंद करा. मग तो शंतनू हाय आपल्या दोघांचा बी घास घ्यायला. शंतनू वय ग उर्वशी, तो काय गप बसणारातला नाही. किती बी काय झालं तरी त्याचा हप्ता त्याला पोचलाच पाहिजे, ते बी वेळेत. बघा तर कसं कात्रीत सापडलोय आपण. एकीकडे अक्षरा आणि एकीकडे तो शंतनू. अक्षरा, शंतनू,
शंतनू, अक्षरा, मला तर काही सुचना झालंय बघ. मेंदूच बधीर झालाय, काहीच कळण झालंय मला. बसा. तुम्ही नुसता डोसक्याला हातच लावून बसा. तर मलाच काहीतरी नवीन डाव टाकायला लागतोय. झोपा झोपा तुम्ही. उर्वशे, हा काहीतरी भारी प्लॅन कर, तुला सुचल बघ. तोपर्यंत मी विचार करतो काय भारी प्लॅन करायचा ते. अक्षरा, अगं हे बघ, डबा विसरून चालली होतीस. आई, तुम्ही डबा आणलात? मग त्यात काय झालं, घे बर. आई, किती काळजी कराल माझी. खरंच मी खूप नशीबवान. नमस्कार. अक्षरा, एका वेगळ्या विश्वात पाऊल ठेवते हायस. कायद्याच्या चौकटीत राहून जनतेच्या रक्षणाचा वसा घेतलायस. तुझ्या या कामाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. अक्षरा, चला निघूया, उगाच उशीर नको व्हायला. अरे सुंदर, तू कुठे निघालास? अरे आता तुला तुझ्या बायकोला सोडता येणार नाही. ती आता सरकारी ऑफिसर बनलीये, मोठी. तेव्हा आता तू हे समजा इसर. आता ती तुझ्या माग माग धावणार नाही आणि तू बी तिच्या माग माग धावू नकोस बर का. कारण आता ती सरकारी ऑफिसर बनलीये, तिच्यासाठी खास सरकारी गाडी आहे बघ. तिला तर तुझ्या बाईकची काही गरज पडलेली नाही. हा रे होय, ही विसरलोच म्या. आता यांच्यासाठी गाडी असणार ना. बरं अक्षरा, तुम्ही सावकाश आणि येळेवर जावा. आणि माझ्याकडनं तुम्हाला लयले शुभेच्छा. हा वा उर्वशी, बरोबर तगड लागला आहे. आता भेग पडली आहे. भगदाड लवकरच पाडू. नीट जावा आणि येळेवरती जावा. हो, मी वेळेतच जाणार आहे, पण तुमच्या सोबत. तुम्ही येणार आहात मला सोडायला? हा हा होय होय. मामी, बघितलं का, याला म्हणतात बायको. हे मी घेत. चला, आई येतो. अक्षरा, लई उडू नको ग. एक ना एक दिवस तुला माझ्या जाळ्यात मी अडकवणारच. हो अक्षरा मॅडम. अहो IPS मॅडम, आज तुम्ही माझ्या बरोबर गाडीवर ना आला आहेत, हे माझ्यासाठी लयच कौतुकाचं आहे बघा. अहो तुमच्यामुळे ना अख्ख्या कोल्हापुरात माझी कॉलरची ताटच झाली आहे. एकदम नादकुळा, नाद नाही करायचा. अहो, तुम्ही तुमच्या बायकोला सोडायला ऑफिसला आलात हे विसरू नका. सगळ्या जगासाठी मी IPS ऑफिसर असेन, तुमच्यासाठी मी फक्त तुमची बायको आहे, कळलं? अहो ते तर आहेच हो, पण तुम्ही नेहमीप्रमाणे माझ्या संग आलाय ना, तर मी पार असं हवेतच गेलोय बघा. माझ्या ऑफिसच्या पहिल्या दिवशी तुम्ही मला सोडायला आलात, खूप भारी वाटतंय. चला निघते मी आता, मला उशीर होईल. तुम्ही घरी जा, आई वाट बघत असतील. चला बाय. अक्षरा, आता तुम्हाला अशी आतमध्ये अशी मोठी केबिन असेल ना मस्त अशी?
हो. मग त्या केबिन मध्ये तुमच्या नावाची पाटी बी असेल बरोबर? हो आहो. आणि त्या केबिन मध्ये एसी बी असेल ना? नाही म्हणजे उगाच तुम्हाला गरमीचा त्रास नको व्हायला म्हणून विचारतोय मी. अहो सगळं असेल, नका इतकी काळजी करू. आता जाऊ मी? ऐका ना, काय झालं? म्हणजे एकच शंका आहे. केबिन मध्ये तुम्हाला बसण्यासाठी खुर्ची असेल ना, ती आरामदायी असेल ना? नाही म्हणजे अहो दिवसभर बसून तुमची पाठ अवघडून जायला नको म्हणून मी म्हणतोय. अहो सगळं असेल केबिन मध्ये, तुम्ही काय इतकी काळजी करताय? अहो तसं नाही, कसे समध्या गोष्टी अशा जागच्या जागेवर असला ना की बरं असते, म्हणजे माणसाला टेन्शन नाही राहत म्हणून आपलं मी विचारते. बर, तुम्ही एक काम करता का? काय? तुम्ही आज माझ्या बरोबर माझ्या केबिन मध्ये थांबा. कसे माझाही ऑफिसचा पहिला दिवस आहे ना, आपला माणूस सोबत असेल तर मलाही जरा बरं वाटेल. चालतंय की. अहो हे तर बेस्टच काम होईल. आणि तसं बी मला काय काम नाहीच आहे तर मी तुमच्या संग थांबतोच. चला चला चला, आपण तुमच्या कामाला लवकर सुरुवात करूया. चला 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 चला. ऐका ना, नको राहू द्या, तुम्ही जावा. का? काय झालं? ते अहो मला ना एक महत्वाचं काम आहे, ते आत्ता आठवलं बघा मला. मी जातो. काम बिम सगळं नंतर. बायको बरोबर बायकोच्या केबिन मध्ये बसायचं, कळलं? चला चला. अहो अक्षरा, ऐका ना, मी काय म्हणतोय, मी तुमच्या संग तुमच्या केबिन मध्ये आलेलं चालणार आहे ना? तर उगाच पहिल्या दिवशी तुम्हाच अडचण नको, त्यापेक्षा ना मी इथनच मागं जातोय बघा. अहो काही प्रॉब्लेम होणार नाही, तुम्ही थोडा वेळ केबिन मध्ये बसू शकता. बायकोचे केबिन बघायचे आहे ना? होय होय. चला चला. जय हिंद मॅडम. कदम साहेब आज तुमची वाट बघत आहेत. त्यांना तुम्हाला सगळं काम हँडओव्हर करायचं आहे आणि मग त्यांना बदलीच्या ठिकाणी हजर व्हायचं आहे. बरं, आलेच मी. अहो मी काय म्हणते, हे बघा, तुम्ही आता काय बी म्हणू नका. तुम्ही आधी हातमध्ये जावा. ते साहेब थांबलेत ना तुमच्यासाठी. आणि माझी काळजी अजिबात करू नका. तुमचं काम समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. मी तोवर थांबतो की बाहेर. तुमचं काम झालं ना की मला आतमध्ये बोलवा. आलेच, थोडाच वेळ. जाओ बिंदास, मी आहे इथं. आणि ऐका ऐका, हालते बेस्ट जा जा. अक्षरा सूर्यवंशी. वा 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 वा. अजून काय लिहिलंय? जाऊ दे, काय कळत नाही, पण जे काय लिहिलं ना ते भारीच लिहिलंय. अक्षरा सूर्यवंशी. वा वा. अक्षरांच्या नावाची पाटी वाचायला ना लयच भारी वाटते. मला ह्यांचं आहे ना लयच कौतुक आहे. ह्यांच्या वाट्याला एवढी संकट आली तरी बी ह्यांनी ह्यांचं स्वप्न सोडलं नाही. लय जिद्दी आहेत या. सर चहा घ्या. हा सर, तुमच्यासाठी. सर तुम्ही आमच्या मॅडमचे मिस्टर, तुम्ही आमच्यासाठी सरच आहात ना? सर आरामात बसा. सर चहा. सर इथं आरामात बसा. वा सुंदरराव. IPS अक्षराचा नवरा असल्याचा आत्ता रुबाब झळकायला लागलाय तुमचा. वा वा. हा बोल बाबा. हा सुंदर,
अरे ते अक्षरताई संघ पोलीस स्टेशनला असं रुबाबात जायला भारी वाटलं असेल ना. अरे बारक्या बावा, एक नंबर भारीच. माझी छाती आहे की नाही अशी टमटमी फुगली आहे बघ. हा अरे तुला सांगू काय, समधी जण आहेत ना मला सर सर म्हणतायत. सर सर माहितीये काय, सर चहा घ्या, सर आरामात बसा. अरे लयच भारी. लय भारी लय भारी. हा बर सर, मी काय म्हणतो, ते अक्षराताईंची केबिन बघितली का? अरे नाही ना, अरे त्यांची ना मीटिंग चालू आहे म्हणून मी बाहेर बसलो आहे बघ. त्यांची मीटिंग संपली की नाही मी आज जाईन बघ. मग आयो, म्हणजे तू अजून आतमध्ये गेलाच नाही सोय? हा बर बर, काय हरकत नाही. त्यांचं काम झालं ना का तुला बोलवतील. आता तवर बाहेरच थांब. हा ठेवू का? हा ठेव ठेव. दुर्गा, ह्यो चांगला धागा सापडला आहे बघ. आता याचा फायदा करून घ्यायला पाहिजे. नमस्ते गरुडारूढे कुलासूर भयंकरी सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सर्वज्ञे सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धी बुद्धी प्रदे देवी मुक्ती मुक्ती प्रदायिनी. IPS झाली म्हणून का नवऱ्याचा अपमान करायचा का? सूर्यवंशी घराण्याचा वंशाचा दिवा हाय आपला सुंदर, आणि आपला भी मान हाय गावामध्ये. अगं लय मोठ्या मानाची हाय हे दाखवायला सुंदरला बरोबर घेऊन गेली ऑफिसात. पण तिकडे गेल्यावर बदलली म्हणायचं.